शिरूर तालुक्यातील पंचतळे येथील चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्राला जुन्नर तालुक्यातील समर्थ गुरुकुलच्या सुमारे 250हून अधिक बालविद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली आहे। यावेळी कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक शिवाजीराव गाजरे यांच्या हस्ते गुरुकुलच्या प्राचार्या अन्नपूर्णा राव यांच्यासह सहकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे। शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 4 गावांच्या हद्दीवर असलेल्या पंचतळे येथील चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्राला आज बेल्हे बांगरवाडी राजुरी तालुका जुन्नर येथील समर्थ गुरुकुलच्या सुमारे 250हून अधिक बालचमूंनी शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली आहे। तसेच निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद घेतलाय। यावेळी कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक शिवाजीराव गाजरे यांच्या हस्ते गुरुकुलच्या प्राचार्या अन्नपूर्णा राव यासह सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून एक दिवसीय मनोरंजनाच्या दृष्टीने ही सहल आयोजित केली असल्याचे प्राचार्य राव यांनी सांगितले। जुन्या काळातील अनेक वास्तू आणि विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असेही त्या म्हणाल्या। यावेळी प्राचार्य अन्नपूर्णा राव यासह प्राध्यापक राजेंद्र नवले, औटे मॅडम, सरोदे मॅडम, कापसे मॅडम आणि संपूर्ण शिक्षकवृंद परिवार उपस्थित होता। जांबूत येथील उद्योजक शिवाजी गाजरे यांच्या माध्यमातून गेली 9 ते 10 महिन्यांपासून पंचतळेचा विकास साधला जाईल अशा प्रकारचे भव्य कृषी पर्यटन केंद्र साकारले गेले असून जिल्ह्यासह अनेक परदेशी पाहुण्यांनी कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली आहे। या धर्तीवर अभ्यासक्रमाच्या दृष्टीने बेल्हे बांगरवाडी राजुरी तालुका जुन्नर येथील समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे। गेली 1 महिन्यांपूर्वी या ठिकाणी शिवाजी गाजरे यांच्या माध्यमातून निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून संबंधित निसर्गोपचाराचे शिक्षण देखील या ठिकाणी दिले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। सदर कृषी पर्यटन केंद्रात भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांना राहणे आणि भोजन देण्यासाठी देखील मोठी प्रशस्त भोजनालयाची सोय उपलब्ध करून दिलेली असून जुन्या काळातील अनेक वस्तुसंग्रह, शेती अवजारे, जुन्या काळातील पर्णकुटी स्तंभ, झाडावरील छत, विविध प्राणी, पक्षी आणि मनोरंजक कारंजे देखील पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत। तसेच चांगल्या प्रकारचे मंगल कार्यालय देखील या ठिकाणी साकारले गेले असून अनेक विवाह सोहळे आणि सामाजिक कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळत आहेत। 4 मुख्य रस्त्यांनी जोडला जाणारा पंचतळे हा परिसर पिंपरखेड, जांबूत, पिंपरी, पारगाव, लाखनगाव आणि चांडोह या गावाच्या हद्दीवर असून गेली 5 ते 6 वर्षांपूर्वी भीतीदायक असणारा हा परिसर आज मात्र कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून विकसनशील बनत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र शेजारील पिंपरखेड, जांबूर, पिंपरी, पारगाव, लाखनगाव आणि चांडोह या गावातील अनेक विद्यार्थी आज शिक्षणासाठी नारायणगाव, मंचर आणि नामगाव सावा या ठिकाणी जात असून पंचतळे या ठिकाणी एक बस थांबा होण्याची मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमधून होत असल्याचे पाहायला मिळत आहे। सी 24 तासाठी प्रफुल्ल बोंबे, पिंपरखेड, शिरूर।